दोन्ही संघ मात्रावर दोन्ही संघ तुल्यबळ 2-2-2च्या संख्यात सुरत परत दिसतोय चढाईसाठी. जर्सी नंबर 8चा हा चढाई पडतो जामसंडी संघाच्या मैदानात. पहिल्या चढाईमध्ये दाखल दिसतोय चढाईसाठी. पाहायला मिळतोय मात्र संघ अनेक स्पर्धेमध्ये भालचंद्र चषक स्पर्धेमध्ये दुसऱ्या सेमीफायनलमध्ये एकमेकांच्या समोर अन्य सामने मात्र पाहायला मिळत आहेत दोन्ही संघ. दर्शनाप्रतीचा हा चढाई पटतो राज भेसाळे दिसतोय स्क्रीनवर. 2-1-2 तासांच्या सुरेख पॉइंट मारला पाहायला मिळतोय. लातेने गडी टिपण्याचा प्रयत्न सफल प्रयत्न प्रथमेश पेडणेकर पाहायला मिळतोय. सुरेख चढाई प्रथमेश पेडणेकरांकडून पाहायला मिळते. सिद्धेश बाळगावने केलेली नंबर 5 थोडीशी चूक मात्र महागात पडू शकते. अंतिम क्षणी अंतिम निर्णय ही थोडीशी झालेली चूक मात्र 2-2-2च्या संचात साड्यासाठी 2-2-2च्या संचामध्ये जर्सी नंबर 5 दुसरा सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतो. यंगस्टार कणकवली विरुद्ध पंचक्रोशी जामसंडे. दोन्ही मातबर संघ दोन्ही तुल्यबळ संघ. पुन्हा एकदा योगेश दिसतोय चढाईसाठी. 2-2-2च्या संख्यात योगेशसाठी बोनस गुण ऑन असेल. कोणताही संघ धोका पत्करायला तयार नाही. हे दोन्ही मातबर संघ दोन्ही तुल्यबळ. सन्माननीय अशोक खानदारे यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचंय. थर्ड रेड डू और डाई रेड आगे कुआ पीछे काई ये है डू और डाई. 2-2-1-1च्या संख्यात बोनस गुण ऑन असेल. फुल हाऊस 7च्या डिफेन्समध्ये प्रथमेश पेडणेकरची तिसऱ्या चढाईवर आमंत्रण केलेले पाहायला मिळते. प्रथमेश पेडणेकर मात्र वारंवार आपल्या संघासाठी मात्र गुण मिळवला जात आहे. सन्माननीय अशोक खानदार यांचा सन्मान होतोय सत्कार होतोय. सन्माननीय अण्णाजी कोटी यांना विनंती असेल की आपण त्यांचा पुष्प उचलून सत्कार करायचा सन्मान करायचे. सुरेख पकड मात्र पास्टार कणकवली विरुद्ध पंचक्रोशी जामसंडे संघाचा सामने असतात. ते दोन संघ मात्र सेमीफायनलच्या दुसऱ्या सेमीफायनलच्या लढतीमध्ये पाहायला मिळत आहेत. भालचंद्र चषक 2026च्या महासंग्रामामध्ये सीझनची पहिली स्पर्धा म्हणून त्या स्पर्धेकडे क्रीडा पाहायला मिळते या कणकवलीच्या विद्यानगरच्या क्रीडांगणावर. राज म्हैसाळेला त्याने गडी मारण्याचा प्रयत्न सुरेख पैठी पाहायला मिळते राज याच्याकडून. वारंवार मात्र कोपरा रक्षकाला मात्र आपले चढाईमध्ये अक्षरशः जामसंडे संघाचा विचार केला गेला तर 2 गुणांची कमाई केली होती आपल्या संघासाठी. मात्र प्रथमेशला शांत करण्यात यश येईल काही पाहावं लागेल. जर्सी नंबर 5चा हा चढाई होतो. प्रथमेश पेडणेकर मात्र पाहायला मिळतोय 2-1-2च्या संचात. संचात मकरंद पाटकर दिसतोय चढाईसाठी. जर्सी नंबर 22चा हा चढाई पडतो. मकरंद पाटकर दिसतोय 2-2-2च्या संचात. यंगस्टार कणकवली संघ आपल्यासारखे नाही. चढाई 2 और डायरेक्ट प्रथमेश पेडणेकर दिसतोय. 2 और डायरेक्ट मध्ये 2-2-2च्या संचात प्रथमेश पाहावं लागेल. तिसरी चढाई आहे गुण घेणं अनिवार्य असेल तरच गुण घेण्याचा प्रयत्न असेल. जामसंडे संघाचा सुरेख पकड मात्र पाहायला मिळते. जामसंडे
पुन्हा एकदा सुशील पाटकर दिसतोय चढाईसाठी जर्सी नंबर 5-6 चढाई फक्त 2-1-2च्या संचामध्ये. पुन्हा एकदा जर्सी नंबर 9 योगेश तिसरी चढाई. तिसरी चढाई आहे गुण घेणं अनिवार्य असेल राज फडसाळेसाठी. तोच प्रयत्न मात्र रोखण्याचा प्रयत्न असेल तो यंग स्टार कणकवली संघाचा. सुरेख पकड मात्र पाहायला मिळते यंग स्टार कणकवली संघाकडून. अतिशय चर्चेचा सामना पाहायला मिळतोय. पहिल्या सामन्याचा जर विचार केला, पहिल्या सेमीफायनलचा जर सामन्याचा विचार केला गेला तर सामना बरोबरी सुटला. तदनंतर मात्र आता हा दुसरा सेमीफायनलचा सामना. काय घडणार, काय बिघडणार, येणारा वेळ, येणारी काळ मात्र काय ठरव. जर्सी नंबर 5 योगेश, जर्सी नंबर 5 सुशील पाटकर दिसतो. म्हणूनच टीम जरूर झाला. बक्षीस पंचमंडळ बोनस गुण मात्र मिळवला जातोय. ही चढाई तिसऱ्या चढाईमध्ये गुण घेणं अनिवार्य असेल. जर्सी नंबर 3-6 चढाई फक्त 7 पॉईंट आहेत बा. स्क्रीनवरती जर्सी नंबर 5-6 चढाई फक्त. यंग स्टार कणकवली संघासाठी वारंवार आपल्या संघासाठी बहारदार चढाई करण्यासाठी प्रसिद्ध असलेला हा चढाई फक्त आपल्याला पाहायला मिळतोय. ज्यांनी मागील हाफमध्ये सुरेख कोणता सामना, कोणता संघ त्यांच्या समोर खेळण्यास जाणार हा ठरवणारा हा सामना. आगे कोवा पीछे खाई हे डू और डाई. या चढाईमध्ये काय घडतंय, काय बिघडतंय पाहावं लागेल. सन्माननीय अनिल मामा होतो यांना विनंती असेल की आपण साहेबांचा ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन सन्मान करायचा आहे. चव्हाण आणि मकरंदी माने यांच्या ठिकाणी सन्मानाचं स्वागत आहे. अनिल मामा होतो यांना विनंती असेल. सुरेख सामना मात्र प्रेक्षकांना पाहायला मिळतो. नवीन आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला दुसरा सेमीफायनलचा सामना रंगत कित्येक वेळा अंतिम सामन्यात पाहायला मिळतात असे दोन्ही संघ आज मात्र या भालचंद्र चषक स्पर्धेत सेमीफायनल मध्ये, या दुसऱ्या सेमीफायनल मध्ये आमने सामने पाहायला भेटतात. कोणता संघ लक्ष्मीनारायण वालावल संघाबरोबर अंतिम सामन्यात पाहायला भेटेल. चुरशीचा सामना मात्र पाहायला मिळतोय, ठोसा पाहायला मिळतोय. कधी जर्सी नंबर 9चा योगेश मात्र पाहायला मिळतोय. योगेश दिसतोय 2-1-2च्या संचामध्ये. योगेश कुलकर्णी चढाईसाठी लक्ष असेल तो मकरंद पाटकर याच्यावर अनुभवाची मोठी मकरंद पाटकर आपल्याला पाहायला मिळतोय चढाईसाठी 2-1-2-2च्या संचामध्ये. योगेश कुलकर्णी चढाईसाठी यंग स्टार कणकवली संघाचा हा चढाई बघतो. घरच्या मैदानात घरच्या कोणता संघ अंतिम सामना खेळणार याचं भविष्य. आगे कुवा पीछे खाई हे डू और डाई. या चढाईमध्ये कोणता संघ गुण मिळवणार, गुण मात्र मिळवण्याचा प्रयत्न असेल तो चढाईपट्टूचा तोच प्रयत्न मात्र रोखण्याचा प्रयत्न असेल तो डिफेन्स करणाऱ्या जाम संघाचा.
सामना संपायला शेवटची 5 मिनिटं शिल्लक. प्रथमेश पेडणेकर दिलेली जबाबदारी, सुरेख पकड मात्र पाहायला भेटते मकरंद पाटकर याच्याकडून. पुन्हा एकदा राज ढासळे, तिसरी चढाई, टूट और डायरेक्ट लक्ष असेल टोण्याकडे, कारण मध्यरक्षकाच्या भूमिकेत सुरेख कामगिरी वेळोवेळी पाहायला भेटते. तर तो दखल पुन्हा एकदा दर्शनवरती राज भडसाळे दुखापतीतून सावरत असताना कणकवली 10 जामसंडे 9. चढाईसाठी जर्सी नंबर 10 9 9 10 असं काहीसं समीकरण मात्र मैदान पाहायला भेटणार. मी नाही जरा मी नाही म्हटलं शेवटची पाठी जरा सर एक सामना मात्र पाहायला शेवटची 3 मिनिटं मात्र पंच घोषित करतायत. शेवटच्या 3 मिनिटांचा खेळ शिल्लक. सिद्धेश भोसळेची चढाई प्रथमेश पेडणेकर तिसरीचे खाई ये हे टू कोल डाई. ज्या चढाईमध्ये गुट घेणं आवश्यक असेल तो चढाई पट्टूला तोच रोखण्याचा प्रयत्न असेल. पुन्हा एकदा प्रथमेश पेडणेकरची केलेली उचल मागणी मैदानाच्या बाहेर. परत बरोबरच झालं. 10 झाली. थर्ड रेड तिसरी चढाई टू और डाई रेड. आगे कुवा पीछे खाई हे टू और डाई. चढाईमध्ये गुट घेण्याचा मानस असेल तो चढाईपट्टू सुशील पाटकर याचा, कारण तिसरी चढाई आहे. दोन संघामध्ये चढाई. काय घडतंय, काय बिघडतंय? फलसांची किती 3 पॉईंट म्हणजे संपली. 3 गुणांची चढाई, 3 गुणांची चढाई. पंचांची 3 बोट मात्र आकाश. एक 6 चढाई. अटेम्प्ट जरूर केला गेला. लक्ष राहील ते पंचांच्या निर्णयाकडे. दक्ष सरपंच मंडळ सुरेख मात्र पकड मात्र पाहायला मिळाली. 4 गुणची लीड झाली. पुन्हा एकदा सुशील पाटकर दिसतोय. 2 च्या संचामध्ये सुपर टेकल ऑन असेल सुशील साठी. लगेच देऊ नको. ठाकूर दिसतोय. कणकवली संघाचा एक आधारस्तंभ असलेला हा चढाईपट्टू मात्र पाहायला भेटतोय. 3 पॉईंटने जिंकले ना जामसंडे देवगड.